नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते। बिहार विधानसभेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असल्याचं स्पष्ट झालंय। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पाटण्यात विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा केली। त्यानंतर त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच घोषित करणार असल्याचे संकेत दिले आहेत। बिहार विधानसभेची मुदत 22 नोव्हेंबरला संपत आहे, तत्पूर्वी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे। त्या दृष्टीने विचार केला तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा फार तर तिसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम घोषित होणे अपरिहार्य ठरते। बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत, तर निवडणूक आयोगाने 2 टप्प्यात निवडणूक घेण्याचं ठरवलं तर कदाचित पुढच्याच आठवड्यात निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे। यावेळीची ही निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे। यावेळी सगळ्याच मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे। ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची रंगीत छायाचित्रे आणि क्रमांक असलेल्या मतपत्रिका असतील। अधिक महत्त्वाचं म्हणजे यावेळी राबवण्यात आलेल्या विशेष पुनरीक्षण मोहिमेमुळे एकूण मतदारांची संख्या घटली आहे। ही निवडणूक राजकीय पक्षांसाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच निवडणूक आयोगासाठीही महत्त्वाची आहे। अलीकडील काळात निवडणूक आयोगावर अनेक आरोप विरोधकांकडून लावण्यात आले। त्यात मतचोरीच्या आरोपाचे स्वरूप अतिशय गंभीर आहे। निवडणूक आयोग सत्ताधीशांच्या बाजूने पक्षपाती असल्याचा आरोप आयोगाला खोडून काढायचा असेल तर ही निवडणूक अतिशय पारदर्शक आणि कोणत्याही शंकेला वाव नसणारी ठरण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगालाही प्रयत्न करावेच लागतील। परीक्षा निवडणूक आयोगाचीही आहे, त्यामुळे लवकरच बाजू पाहणारा बिगुल केवळ राजकीय पक्षांच्या लढाईचा नसून एक तिसरा प्रतिस्पर्धीही रणांगणात न उतरता लढाई लढणार आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।